हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा. स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ शोभा राऊत यांची लिखित कादंबरी अबोल प्रीत बहरली. चला तर मग ऐकूया भाग 15. अभिजित नुकताच घरी आला होता. थोड्याच वेळात मावशींनी त्याला जेवायला हाक मारली. रोज दुपारी मावशी भाच्यांशी अंगत पंगत होत असे. पल्लवी लवकर जेवून कॉलेजला जाई. जेवताना दोघांची किरकोळ बोलणी सुरू झाली. मावशीला तिच्या अक्काचे अभिजितच्या आईचे पत्र आले होते. दिवाळी अगदी जवळ येऊन ठेपली आहे. अभिजितला आता मात्र ऐकायचे नाही असे त्यांनी आपल्या धाकट्या बहिणीला कळवले होते. हा मोसम तसाच जाऊ न देण्याचा निश्चय होता त्यांचा. तू सुद्धा एखादी मुलगी तिकडे पहा असे कळवले होते. अभिजित, आता अक्का तुझे ऐकलसं वाटत नाही. किती दिवस अशी टोलवा टोलवी करणार आहेस आणि का? मावशी, आधी पल्लवीच्या लग्नाचे बघू. आधी तिचे नंतर माझे. मावशीने कपाळाला हात लावला. अरे, पल्लवी अजून डॉक्टर व्हायला 2 वर्ष आहेत. त्यानंतर तिचे बघू. मला बोललास ते खूप. अक्काला बोललास तर तुझ्यावर चांगलीच फायरिंग होईल. मावशी, तो विषय जाऊ दे. हे बघ, जेवण झाल्यानंतर तुला मी एक धम्माल बातमी देणार आहे. लवकर सर्व आटपून ये. निर्मलाबाईंना वाटले नेहमी लग्नाचा विषय निघाला की हा असेच विषयांतर करून टाकतो. थाप मारली असणार. म्हणे धमाल बातमी. अभिजित आपल्या खोलीत आला आणि त्याला सर्व काही आठवू लागले. तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहिला. रवी आणि पल्लवीने आजचा दिवस निश्चित केला होता आपली गुपित अभिजितच्या कानावर घालण्याचा. पल्लवीला अभिदादाचा स्वभाव माहीत होता. त्याला जिंकणे अवघड नव्हते. एकदा त्याला आपले म्हणणे पटले म्हणजे तो आईबाबांना व्यवस्थित पटवून सांगेल. अभिजित सकाळी कॉलेजला निघाला होता. पल्लवी त्याच्याजवळ येऊन अगदी हळू आवाजात म्हणाली, अभिदादा, आज संध्याकाळी आई घरी नाही. प्लीज तू घरीच थांब हं. नाहीतर मी येण्यापूर्वीच निघून जाशील. अगं, नेहमी असतेस ना एकटी घरात. मग आजच एवढा मस्का मारण्याची आवश्यकता का वाटते? ऐक ना माझे, आज की नाही एक गंमत सांगणार आहे मी तुला. पल्लू, कसली गंमत ती आत्ताच सांग. अभिदादा, संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी. आता एक शब्द सांगणार नाही. त्याच दिवशी कॉलेज सुटल्यानंतर रवी त्याला भेटला. सर, थोडेसे काम होते तुमच्याकडे. संध्याकाळी घरी येऊ? हो, जरूर ये. पण कसले महत्त्वाचे काम काढलेस? सर, संध्याकाळीच सांगतो. आता मी थोड्या घाईत आहे. रवी, संध्याकाळी मी घरीच आहे. आज पल्लवीने मला बाहेर जाण्यास मनाई केली आहे, तेव्हा मी घरातच आहे. रवी मनातच हसला. पल्लवी घरी आली. अभिजितला घरात पाहून आनंदले. अभिदादा, मला प्रॉमिस केल्याप्रमाणे घरात थांबलात. मला फार आनंद झाला. मला चटकन कॉफी कर. मग चटकन कॉफी कर माझ्यासाठी. अरे, माझी एक मैत्रीण येणार आहे. येईलच एवढ्यात. ती आल्यानंतर करते कॉफी. म्हणजे एकाच वेळी? ठीक आहे, थोडा वेळ वाट पाहतो. पल्लू, सांग पाहू तुझी जम्माडी गंमत. आलेच 2 मिनिटात. ती आत पळाली. रवी येण्याची वेळ झालीच होती. तो आल्यानंतर अभिदादाला सर्व सांगायचे आहे, पण एकटीला सांगणे जमणार नाही. तिने मुद्दाम आत थोडा वेळ जास्तच लावला. कॉल बेल वाजली. पल्लवीने ओळखले, रवीच असणार. ये रवी, तुझीच वाट बघत होतो. अभिजितचा आवाज तिच्या कानावर पडला. ती बाहेर आली. अभिदादा, कॉफी आणते. पल्लवी आत जाण्यासाठी वळली. अगं पण पल्लू, तुझी कोणी मैत्रीण येणार होती ना. पाहिजे तर अजून थोडा वेळ थांबू. काही नको थांबायला. ती आत गेली. नाही म्हटले तरी तिची घाबरगुंडी उडाली होती. रवीकडे पाहत अभिजित म्हणाला, हं, आता बोल. काय महत्वाचे काम काढलेस? सर, रवीला काय बोलावे समजेना. अरे, एवढे अवघड काय आहे? सांगून टाक. मला काही मदत करण्यासारखी असेल तर जरूर मदत करेल. सर, त्याचे काय आहे? थोडक्यात सांगायचे म्हणजे. अभिजित रवीच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला. तेवढ्यात कॉफीची पेले घेऊन पल्लवी तेथे आली. रवीचा गोंधळलेला चेहरा पाहून ती सुद्धा मनोमन घाबरली. पल्लू, तुझी मैत्रीण येण्याची काही चिन्ह दिसत नाही. तू आपली आत बैस थोडा वेळ, प्लीज. पण अभिदादा, मी इथे थांबले तर? नको, तू आतच जा.
अभिजितने विचार केला, रवी काहीतरी खास सांगणार आहे. माझ्यासमोर संकोचत आहे. ही पल्लवी इथे थांबली तर तो काहीच बोलणार नाही. सर, बसू द्या ना पल्लवीला इथे. अरे पण तू काहीतरी सांगणार आहेस ना? मी नाही सांगितलं तर ती सांगेल. म्हणजे? अभिजित आश्चर्यचकित झाला. अभिदादा, त्याचे ती अडखळली. तिने पुढे तू बोल म्हणून रवीला इशारा केला. अभिजितचे आश्चर्य द्विगुणित झाले. हे आहे तरी काय? त्याने रवीकडे पाहिले तर रवी पल्लवीला हाताने खुणवावत होता. मी नाही, तूच बोल. अभिजितने पल्लवीकडे पाहिले. ती जास्तच गोंधळली. आपल्या खाणाखुणा अभिजित दादाच्या लक्षात आल्या आहे. तेव्हा आता स्पष्टच बोलायला पाहिजे. ती म्हणाली, रवी तूच बोल ना. मला नाही सांगता येणार. अगं पण तू. तूच. आता मात्र अभिजित थक्कच झाला. दोघेही किती बावरले आहेत. पल्लवी, रवी, तुम्हाला काय बोलायचे आहे ते स्पष्टच बोला. उगीच पहले तुम करू नका. सर, पल्लवी आणि मी म्हणजे आमच्या दोघांचे परस्परांवर खूप प्रेम आहे. रवीची वाक्य ऐकून अभिजित अक्षरशः हादरला. अरे, ही एवढी फायरी गाठली कशी यांनी? मला काहीच कसं समजले नाही. आपली अभ्यासू पल्लवी या प्रेमाच्या वाटेकडे कशी काय वळली? सर, रवी काही बोलणार होता. शट अप! अभिजित रागाने जवळजवळ ओरडला. रवी, हे बोललास ते फार झाले. आता एकही शब्द मला तुझ्याकडून ऐकायचा नाही. माझेच चुकले. तुला मी घराचा दरवाजा उघडा ठेवला. माझ्या भोळ्या बहिणीला. त्याला थांबवीत पल्लवी म्हणाली, अभिदादा, त्याची काही एक चूक नाही. मलाच त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागले. रवीला मीच प्रथम हे सांगितले. त्याच्याकडून आपल्या घरी वरच्यावर येण्याचे वचन घेतले. त्याला काही बोलू नकोस. चूक माझी आहे. थाट! पल्लवीच्या गालावर अभिजितने बोटे उठवली. पल्लू, एवढी कशी काय बदललीस? उद्या मावशीने याचा जाब विचारला तर मी काय उत्तर देऊ? अभिजित मटकन खुर्चीत बसला. हताश होऊन रागाच्या ठिणग्या अभिजितच्या डोळ्यातून बाहेर पडत होत्या. त्या नजरेने रवीची गाळण उडाली. अरे, तू अजून इथेच उभा आहेस? गेट आऊट! आय से गेट आऊट! पण सर प्लीज. रवी, तू काही बोलू नकोस. मला सांगायचे ते मी तुला सांगितले आहे. तेव्हा आता तू इथून चटकन निघून जाणे उचित. रवी कष्टी झाला, हताश झाला. त्याची नजर पल्लवीकडे गेली. पल्लवी मुसमुसून रडत होती. त्याला राहवले नाही. चटकन पुढे झाला. पल्लवीचा चेहरा आपल्या ओंजळीत घेऊन तिच्या दुखऱ्या गालावर हळूवार हात फिरवत तो म्हणाला, पल्लवी, माझ्यासाठी गाल रंगवून घेतलास ना? रडू नकोस. प्लीज रडू नकोस. तुला अशी रडताना पाहून मला फार यातना होतात. आता यापुढे मी इथे येणार नाही. तुला भेटणार नाही. पण वचन दे, अभ्यास चांगला करणार, डॉक्टर होणार. होय ना पल्लवी? मी मी तुला कधीच विसरू शकणार नाही. तू मात्र मला विसरण्याचा प्रयत्न कर. आणि शेवटी ते तुला जमलेच नाही तर केव्हाही, कधीही माझ्याकडे ये. मी तुझ्या स्वागताला उभा आहे. माझ्या घराचे दार तुझ्यासाठी उघडे आहे. येतो मी. रवी जाण्यासाठी गरकन वळाला, निराश मनाने पण ताठ मानेने. रवी, आहे तेथेच थांब. पुढे पाऊल टाकू नकोस. अभिजितच्या आवाजात जरब होती. दाराबाहेर पाऊल टाकणारा रवी थबकला. त्याच्याजवळ जात अभिजित म्हणाला, एक सांगायचे राहून गेले आहे. ते एक आणि नंतर जा. बोला सर. हेच. अरे, कुठलाही गुरु आपल्या शिष्याला प्रेमाची अशी परमिशन देईल काय? हां, आता तेच दोस्ताच्या नात्याने अभिजित म्हणालास तर मात्र माझ्या पल्लवीचा हात तुझ्या हातात दिलाच आहे असं समज. रवी आश्चर्याने उडाला. सर, काय म्हणता आहात तुम्ही? गेट आऊट! अभिजित जोरात म्हणाला. पण आता तर म्हणाला होतास पल्लवीचा हात दे. करेक्ट. मी तुला सांगितले आहे. मैत्रीच्या नात्याने विचारलेस तरच. पण लगेच कसं जमणार ते? जिभेला एवढी सवय झाली आहे की सर हा शब्द बाहेर पडणार. ठीक आहे, चालू लाग तर तू मग. अभिजित, रवीने धाडस एकवटले. रवी, माय फ्रेंड. क्षणात दोघांनी एकमेकांना मिठी मारली. अभिजित खळखळून हसला. काय रवी, माझे ॲक्टिंग कसे झाले? एकदम मस्त सर. ओ हो, सॉरी अभिजित, तुझ्या बोलण्याने मी तर एकदम निराश झालो होतो. पल्लवीचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मग हा ऐकलेले खरे की आता पाहतो आहोत ते खरे?
रवीच्या पाठीवर थाप मारून अभिजित पल्लवीकडे आला. अजून ती डोळे पुसत होती. पल्लू, फार जोराने बसली का ग थप्पड? अभिदादा, तुझ्या थप्पडीपेक्षा तुझ्या शब्दांनी अनंत यातना झाल्या. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तो म्हणाला. आता मुळीच रडायची नाही. मी आहे ना. तू काही काळजी करू नकोस. मावशी काकांना मस्त पटवतो. अभिदादा, तू किती चांगला आहेस रे. पण काय रे, तू आधीच का नाही सांगितलेस? मला किती वाईट वाटले. अगं, तुमच्या दोघांचे गुपित कानावर आले आणि खरोखरीच मी अक्षरशः हादरलो. विश्वासच बसेना. पल्लू, तू बोलायला लागलीस आणि मला हसू येऊ लागले. अरे, ही चिमुडली चक्क प्रेमात पडली. रवी, तुझे बोलणे ऐकून तर आश्चर्य वाटले. त्यातल्या त्यात आनंद झाला म्हणजे पल्लूने निवड तरी चांगली केली. तुमच्या दोघांचे अभिनंदन करावे वाटले. मनात म्हटले, गुरु से सेलाच सवाई. आमच्या पुढे गेली तुमची गाडी. पण ठरवले, थोडा ड्रामा करू. चटकन होकार दिला तर त्याचे तुम्हाला काही विशेष वाटणार नाही, म्हणून थोडे ॲक्टिंग केले. सर, ओ हो. अभिजित, खरोखरच तू ग्रेट आहे. खरेच अभिदादा, तू फार चांगला आहे. आहे ना चांगला? मग आत पड आणि एक ग्लास थंड पाणी आण. तुमच्या दोघांवर ओरडून घशाला अगदी शोष पडला आहे. अभिजित, पल्लवी, डॉक्टर झाल्याशिवाय काही आम्ही लग्न करणार नाही. ठीक आहे, बरे. पण आता तुमच्या दोघांचेही माझ्याकडील महत्त्वाचे काम झाले आहे ना, तर आता मी निघतो. चल, मी सुद्धा निघतो. अरे हो, पल्लवी, आई आणि अनु दोघी फार मागे लागले आहेत तुला घरी घेऊन ये म्हणून. केव्हा येणार? केव्हाही, तू नेशील तेव्हा, पल्लवी हसून म्हणाली. अभिजित, रवी दोघेही घराबाहेर पडले आणि हे सारे आता अभिजितला आठवले होते. निर्मलाबाई तिथे आल्या. त्या अभिजितला म्हणाल्या, अभि, काय सांगणार आहेस खास? मावशी, बैस तरी निवांत, मग सांगतो. मावशी, तू माझ्या लग्नाची काळजी करीत आहेस. पण एक मात्र खरे, जावाई शोधायची दगदग आपल्याला पडणार नाही. तिने तिचा जीवनसाथी निवडला आहे. अभि, अरे बोलतोस तरी काय हे? असली कधी थट्टा करू नये. मी किती घाबरले बघ. पल्लवी मुळीच तसे करणार नाही. मावशी, खरेच मी तुझी बिलकुल थट्टा केलेली नाही. अगदी सत्य तेच सांगितले आहे. स्वतः पल्लवी आणि त्या मुलाने मला हे सांगितले आहे. पल्लवीला एवढे धाडस तरी कसे झाले? येऊ दे तिला घरी, चांगले विचारते. तरी यांना म्हणतच होते, कशाला एवढे शिकवायचे? एकुलती एक मुलगी, चांगले स्थळ पाहून लग्न लावून द्या. पण नाही, यांनी ऐकले नाही आणि आता हे असे. मावशी बडबडू लागल्या. त्याच्या विश्वासाला तडा बसला होता. अभि, अरे बोल बाबा, कोण आहे तो मुलगा? तू पाहिलास म्हणतोस, तर कसा वाटला तुला तो? आपल्या जातीचाच आहे ना? मावशी, अगं एवढा त्रास कशाला करून घेतेस? आपली पल्लवी समंजस आहे, विचारी आहे. ती योग्य तेच करणार. तिची पसंती वाईट नाही, मला तरी आवडली. मुलगा चांगला आहे, सुस्वभावी आहे आणि तुझ्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे आपल्याच जातीचा आहे. अरे पण कोण आहे तो? मावशी, ते सर्व सांगतो. पण मला हे सांग, साधारण कसला मुलगा तुला आवडला असता? अभि, अरे आता माझी आवड काय विचारतोस? तिने पसंत केला आहे ना. मावशी, समोरचा प्रदीप कसा वाटतो तुला? प्रदीप, छट, मला तो मुलगा आवडत नाही. अरे, त्याच्या आईने पल्लूसाठी मागणी घातली होती, पण मी सरळ सांगून टाकले. एवढ्यात तिच्या लग्नाचा विचार नाही आमचा. अभि, त्यालाच तर नाही ना पल्लूने पसंत केले. काळजी करू नकोस मावशी, तो प्रदीप नाही. तुझी आवड पाहत होतो मी. मावशी, आपल्याकडे नेहमी येतो तो रवी भोसले कसा वाटतो? तो रवी भोसले ना? छान आहे मुलगा, भारी गुणी वाटतो, किती आवडीने बोलतो. पण ते जाऊ दे, भलतेच काय मध्ये मध्ये विचारतोस तू? इथे माझा जीव टांगणीला लागला आहे. सांगून टाक बाबा काय ते. मावशी, रवी तुला पसंत आहे तर? मी म्हणतच होतो पल्लवीची पसंत तुला आवडेल. अभि, म्हणजे अभि तो त्या रवीलाच, आपल्या पल्लूने? मावशी भयंकर गोंधळल्या. होय मावशी, ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात. त्यांच्या घरच्यांनी तर पल्लूला न पाहताच पसंत केली आहे. मावशी, तुला हे पसंत आहे ना? मुलगा चांगला आहे, पण आपली पल्लू डॉक्टर होणार आणि तो? मावशी, त्याचाही विचार त्या दोघांनी केला आहे. अगं, तो डॉक्टर नसला तरी त्याचे वडील मोठे प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्यांचा मोठा दवाखाना आहे. पल्लू स्वतःच्याच दवाखान्यात काम करेल.
माझे काही नाही, पण तुझ्या काकांना व्यवस्थित सांग म्हणजे झालं. त्यांच्या पसंतीत ते उतरले म्हणजे माझ्या मनावरील ओझे हलके होईल. अभिजित आनंदला. मावशीला पटले. आता काकांना सांगणे काही अवघड नाही. पल्लवी विचार करीत होती, आता कोणती साडी नेसावी. आज ती रवीच्या घरी जाणार होती ना. आई बाबांना अभिदादांनी व्यवस्थित सांगितले. दोघांनीही खुशीने ते मान्य केले. पल्लवीला फार आनंद झाला. पल्लवी ताई, आता कशाला एवढा विचार चालला आहे? अभिजितने हसून विचारले. अभिदादा, आता रवी येणार आहे ना, मला त्याच्या घरी घेऊन जाण्यासाठी. तू त्याच्या घरी गेला होतास ना रे? सांग ना, तुला कशी वाटली त्यांच्या घरची माणसे? माणसे चांगली आहे. नाना आणि त्याची आई दोघेही मनमोकळ्या स्वभावाचे आहेत. भारी अगत्याने बोलतात नेहमी माझ्याबरोबर. आता तू प्रत्यक्ष पहा. अभिदादा, त्याची बहीण म्हणे खूप सुंदर आहे. ती तुझ्या वर्गात आहे ना? हो, माझ्याच वर्गात आहे आणि सुंदरही आहे. खूप सुंदर. हो हो, खूप सुंदर. पण हे तू तिला पाहूनच ठरव. मी काय माझे मत सांगणार? रवी तेथे आला. दोघा मित्रांची बोलणी सुरू झाली आणि पल्लवी आवरण्यासाठी आत गेली. पल्लवी तयार होऊन आली. दोघी घरी येण्यासाठी निघाले. पल्लवी खूप घाबरली होती, बावरली होती. तिच्या अंगाला थरथर सुटली. अनघा तिच्या स्वागताला उभी होती. पल्लवी स्कूटरवरून उतरताच ती पुढे झाली. हसून ती म्हणाली, वेलकम वेलकम. पल्लवी अनघाकडे पाहतच राहिली. खरोखरी किती सुंदर आहे ही. हसते तर किती गोड. अनघाने पुढे होऊन पल्लवीचा हात हातात घेतला. डोळे मिचकावीत ती रवीला म्हणाली, रविदा, गोड आहे हं तुझी पल्लवी. आवडली बुवा आपल्याला. पल्लवी लाजली आणि रवीने मोठे डोळे केले. त्याला वेडावून दाखवीत अनघा पल्लवीला म्हणाली, चल ग, आई नाना मोठ्या आतुरतेने तुझी वाट पाहतायत. अनघाच्या खेळकर बोलण्याने पल्लवीला फार बरे वाटले. तिच्या मनावरचे दडपण कमी झाले. बंगल्याच्या पायऱ्या चढताना न राहून पल्लवी म्हणाली, अनघा, तुझ्या सौंदर्याबद्दल ऐकले होते, पण प्रत्यक्षात त्याहीपेक्षा तू सुंदर आहेस. किती गोड गोड हसतेस खड्या पाडून. अनघा मनात पुटपुटली, हे मला सांगण्याऐवजी तुझ्या भावाला सांग. ती उघडपणे एवढेच म्हणाली, उगीच हरभऱ्याच्या झाडावर चढू नकोस मला. आई नाना दोघांनाही पल्लवी आवडली. सुमतीबाई तर भारी खुश झाला तिला पाहून. रवी, आम्हाला अशी मुलगी शोधून सापडली नसती. पल्लवी निघाली. निरोप घेत ती म्हणाली, ए अनु, आता तू ये ना आमच्या घरी. मी तुझ्या घरी. नको, तूच येत जा. अगं पण का? हो, आले लक्षात. माझा अभिदादा तुझे इंग्लिशचे सर आहेत म्हणून. अगं मी सांगते त्याला, घरी आल्यानंतर अनुला काही अभ्यासातील प्रश्न विचारू नकोस. मग तर झाले. तेवढ्यासाठीच तरी तो बोलला तरी खूप. अनघा म्हणतच म्हणाली, बघू केव्हा तरी. अनघा बोलायची म्हणून बोलली. पल्लवी सर्वांचा निरोप घेऊन आनंदात परतली. अभिजित घरी नव्हता. ती सहज त्याच्या खोलीमध्ये गेली. तिचे लक्ष कपाटाकडे गेले. अभिदादा विसराळू झालेला दिसतो आहे. या कपाटाला कुलूप लावायचे कसे विसरला कोण जाणे. छोटी सुप्रिया इथे येते. तिला अजून समजत नाही. एखाद्या वेळी महत्त्वाचे काहीतरी फाडून टाकायचे. कपाटाचे कुलूप तिला टेबलावर खिडकीत कुठेच दिसेना. कपाटात असावे कुलूप. तिने कपाट उघडले आणि पाहतच राहिली. कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त होत्या. तिला आश्चर्य वाटले. अभिदादाचे कपाट कसे नेहमी व्यवस्थित असते. आई तर नेहमी त्याचे कौतुक करते. तिने कपाट आवरायला घेतले. ती चटपट सामान व्यवस्थित ठेवत होती. बऱ्याच वस्तू खाली पडल्या होत्या. एक एक वस्तू उचलून ती कपाटात लावू लागली. मध्येच तिला एक पिवळसर मोठे पाकिट दिसले. उचलल्यानंतर तिच्या लक्षात आले, नक्कीच यामध्ये फोटो असणार. कोणाचे असतील फोटो? उत्सुकतेने तिने पाकिट उघडले. पहिला फोटो पाहून ती आश्चर्यचकित झाले. कोण ही नृत्यांगना? तिने दुसरे फोटो पाहिला. त्याच तरुणीचा, नटराजाच्या अवघड पोजमधील. किती सुंदर आहे, अगदी अनुसारखा. आणि विचाराने ती दचकली. भराभरा तिने राहिलेले फोटो पाहिले. 10-12 फोटो नृत्याच्या वेशातील होते. काही क्रिकेटच्या ड्रेसमधील. आणि त्यानंतर ट्रिपचे फोटो. एक एक फोटो ती पाहत होती. सर्वात शेवटी तो फोटो होता. फुगडी खेळून झाल्यानंतरचा.
दोघांचा हात एकमेकांच्या हातात असलेला. पल्लवी पाहत राहिली. हे सर्व अनघाचे फोटो आपल्या अभिदादाकडे कसे? तो तर तिच्याविषयी काहीच बोलत नाही. आज अनघाने किती गप्पा मारल्या, पण एकदाही अभिजितचा उल्लेख केला नाही. मग हे काय? या फोटोंचा अर्थ काय? किती छान दिसते आहे या दोघांची जोडी. ही अनघा आपली वहिनी झाली तर अय्या, गंमतच आहे. मी तिची वहिनी आणि ती माझी वहिनी. वाह, मज्जाच मज्जा. अभिजितच्या स्कूटरचा आवाज आला. तिने चटकन कपाट बंद केले, फोटोंचे पाकिट आपल्याजवळ ठेवले आणि ती चटकन त्या खोलीबाहेर पडली. थोड्या वेळाने तिच्या आईचा आवाज तिच्या कानी आला. पल्लवी, थोडा वेळ अभ्यास बाजूला ठेव. अभिदादा आला आहे. गरमागरम जेवून घे. तिने पाणी घेतले. अभिजित पाटावर येऊन बसला. त्याच्या शेजारी पल्लवी आणि समोर मावशी. रोज रात्रीची जेवणाची ही ठरलेली बैठक असे. काय पल्लवीताई, कशी वाटली भोसले कंपनी? अभिदादा, तू सांगितल्याप्रमाणे खरोखरी फार चांगली आहेत सर्व माणसे. आई गं, अगं रवीची बहीण अनघा खूप सुंदर गोड मुलगी आहे. मी तर तिच्याकडे पाहतच राहिले. देवाने 2 पंख दिले नाहीत, नाहीतर परीच वाटली असती ती. स्वभावही खूप चांगला आहे तिचा. पहिल्या भेटीतच ती अगदी खास मैत्रीण झाली माझी. पल्लवी, तिला एकदा आपल्या घरी घेऊन ये, निर्मलाबाई म्हणाल्या. हो, ते मात्र सांगू नकोस. अगं तिला मी म्हणाली घरी ये, तर उलट तीच मला म्हणाली, रागवू नकोस, पण तूच इथे येत जा. असे का, कोण जाणे? अभिदादा, ती म्हणे फार सुंदर नृत्य करते. तू तिचे गॅदरिंगला केलेले नृत्य पाहिलेस ना? हो, पाहिले. छान केले होते नृत्य. अभिजित पुन्हा जेवू लागला. ती क्रिकेटही छान खेळते ना? होय, कॉलेजच्या टीमची कॅप्टन आहे ती. बस, पुढचे एक शब्द जास्त नाही. विचारलेल्या प्रश्नांनाच उत्तर. मग तिचे एवढे फोटो तरी काय याने जमवले आहेत? तिने विषय बदलला. अभिदादा, तू उद्या गावी जाणार आहेस ना? कितीच्या गाडीने? उद्या सकाळीच निघणार आहे. पल्लू, तुझ्यावर आई नक्कीच रागवणार आहे. दिवाळीला नक्की येते म्हणून मे महिन्याच्या सुट्टीत तू निरोप दिला होतास आणि आता नाही म्हणतेस. काही विचार करून पल्लवी म्हणाली, हे बघ अभिदादा, मावशीला सांग दिवाळीचे 3-4 दिवस येते मी, मग तर झाले. खरेच? वा, आता मात्र आई खूप खुश होणार. अभिजित आपल्या खोलीत आला. कपडे बॅगमध्ये भरण्यासाठी त्याने कपाट उघडले. तो पाहत राहिला. कपाट व्यवस्थित लावलेले. मावशीचे काम दिसते. तो कपाटातील कपडे काढून बॅगमध्ये भरू लागला. त्याला फोटोची आठवण झाली. फोटो, पॉकेट. त्याने खूप शोधले. पाकिट नाही. कोणाच्या हाताला लागले नाही. कोणाच्या हाताला लागले आहे ते? मावशीच्या की पल्लवीच्या? तो स्वयंपाकघरात गेला. मावशी तेथे होत्या. मावशी, माझे कपाट मात्र तू छान लावलेस. निर्मलाबाई आश्चर्याने म्हणाल्या. मी तर तुझ्या कपाटाला हात लावला नाही. अरे, म्हणजे पल्लूताईने काम केले वाटते माझे. तो पल्लवी अभ्यास करीत होता तेथे गेला. पल्लवी, ते फोटो दे ना प्लीज. फोटो? कसले फोटो रे? तू लपवून ठेवलेले. प्लीज देऊन टाक. मला खात्री आहे ते फोटो तू घेतलेस, कपाटही तू आवरलेस. पल्लवी समजून चुकली. अभिदादाने ओळखले आहे. फोटो आपल्याकडे आहे ते. अभिदादा, एका अटीवर देईन ते फोटो. कबूल? येस. काय पाहिजे ते सांग, लगेच वस्तू हजर करतो. कोणाचे आहे रे ते फोटो? पल्लू, तू ते ओळखले असणार, मग उगीच का सतावतेस? ते काही नाही, मला स्पष्ट सांग ते फोटो कोणाचे आहे, तुझ्याकडे का ठेवलेस? अभिजित गंभीर झाला. ही पल्लवी आता काही ऐकणार नाही. तिला काहीतरी सांगावेच लागणार. काय सांगावे? पल्लू, ते फोटो रवीच्या बहिणीचे आहेत. अभिजितचे वाक्य ऐकून पल्लवी हसू लागली. काय रे अभिदादा, तिचे नाव घ्यायला लाजतोस होय आत्तापासून? लाजायचे काय त्यामध्ये? मी तिचे नाव कधी घेत नाही. अरे पण का? तिला आवडत नाही. म्हणजे? पल्लवी, तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. तू समजते तसे आमचे काही नाही. उलट आम्ही दोघे एकमेकांबरोबर भांडतो, चिडतो. ती माझा तिरस्कार करते. आणि अभिदादा, तू सुद्धा तिचा तिरस्कार करतोस? अभिजित गप्प बसला. काही वेळाने तो म्हणाला, पल्लू, पूर्वी तिचा मी तिरस्कार केला,
पण आता आता तिच्यावर प्रेम करतो आहे. वन वे ट्रॅफिकसारखे. माझे प्रेम एकतर्फीच आहे. पण पल्लू, तिला हे समजता कामा नये. ती माझा उपहास करेल ग. अभिदादा, एक सांगणार? काय? तुमच्या दोघात ही भांडणे का? अनघासारखी सुशील सुंदर तरुणी आणि तुझ्यासारखा उमदा सुशिक्षित तरुण यांच्यामध्ये हे हे असले का घडावे? मला तर काही समजत नाही. सांगणार आहे सविस्तर. पल्लवी, तू प्रथम मला प्रॉमिस दे. तू हा विषय रवीकडे सुद्धा काढणार नाही. तरच सर्व सांगतो तुला. येस अभिदादा, आय प्रॉमिस. अभिजितने अनघाच्या आणि त्याच्या धडकाधडकीपासून सर्व काही सांगितले. ऐकताना पल्लवीला आश्चर्य वाटत होते. शेवटी अभिजितने मोकळ्या मनाने कबूल केले. पल्लू, अजूनही ती माझा तिरस्कार करते ग. पण मी वेडा तिच्यावर जीव लावून बसलोय. पल्लवी, हे जर तिच्या कानावर गेले तर अक्षरशः माझा मामा बनवेल. पल्लवी, ती नाही, निदान तिच्या फोटोवर तरी प्रेम करू दे. अभिजितच्या आवाजात दर्द होता. पल्लवीला कसेसेच झाले. सटकन तिने फोटोचे पाकिट अभिजितला दिले. थँक्यू पल्लवी. पल्लू, यामधील एकही अक्षर कोणाला बोलू नकोस. मी माझे कोंडलेले मन तुझ्यापुढे उघडे केले आहे. तेव्हा तू. पल्लवी अभिजितच्या हातावर थोपटीत म्हणाली, अभिदादा, मी मुळीच कोणालाही सांगणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच अभिजित गावाला रवाना झाला. पल्लवीचे कशातच लक्ष लागेना. त्याचे ते व्याकुळ शब्द जसेच्या तसे तिच्या कानावर येत होते. पल्लू, ती नाही, निदान तिच्या फोटोवर तरी मला प्रेम करू दे. पल्लवी अस्वस्थ झाली. त्याच्यासाठी आपण काहीतरी करायलाच पाहिजे. अणूसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. रवी या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता. त्याला झोप येणे शक्यच नव्हते. आज त्याने शीलाकडून जे ऐकले होते त्याने त्याची झोप उडाली होती. आज तो पल्लवीला तिच्या घरी सोडून शीलाकडे गेला होता. त्याला आलेला पाहून शीलाला आश्चर्य वाटले. रवी, आज इकडे कुठे वाट चुकला? काय रे, पल्लवी वहिनीचे कसे काय? हे बघ शीला, मला जे काही चिडवायचे आहे तुला ते नंतर. प्रथम मी ज्या कामासाठी आलो आहे ते. हां, म्हणजे काही काम घेऊन आलास होय? तरी मला वाटलेच होते. तू कसा इकडे? काय रे, काय काम काढलेस माझ्याकडे? शीला, तुझ्या मदतीची अपेक्षा मनात धरून मी इथे आलो आहे. प्लीज मला मदत करशील ना? रवी, असे कसे? अरे, असे काय विचारतोस? मी जरूर तुला मदत करेन. बरे, आता सांग पाहू. शीला, आपल्या अणूमध्ये फार फरक पडला आहे. पूर्वीची अणू आणि आताची अणू कितीतरी अंतर आहे. आई, नाना, आम्ही सर्वजण तिच्या सध्याच्या वागणुकीमुळे बेचैन आहोत. तिचे कोडे काही आम्हाला सुटेना झाले आहे. अगं, मागे एकदा तिला डॉक्टर अशोक संबंधी विचारले तर जेवण अर्धवट टाकून उठली ती. तिचे काही एक समजेनासे झाले आहे. तिला कसले दुःख आहे हे तरी समजावे. त्यावर काही करता तरी येईल. जीवाची नुसती तगमग होते. शीला, तू तिची खास मैत्रीण. तुला सर्व काही नक्कीच माहिती असणार. प्लीज शीला, या बाबतीत तुला जे काही माहिती आहे ते सांग. रवी, अरे बरे झाले तू आलास. बऱ्याच दिवसापासून मला वाटत होते हे सर्व तुला सांगायचे. पण ओहो, खरेच? आता आपल्याला काय समजणार म्हणून तो आनंदला मोठ्या उत्साहाने ऐकू लागला. रवी, अणूमध्ये पडलेला फरक शोधायचा म्हणजे आपल्या मागच्या वर्षाच्या कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसापर्यंत मागे जावे लागणार. त्यानंतर शीलाने सर्व काही क्रमवार सांगितले. देशमुख सर आणि अनघा यांचे एकमेकांबद्दलचे गैरसमज, त्यातून निर्माण झालेली भांडणे, गॅदरिंगचे आव्हान, मध्ये बिंदूची निपजलेली कटकट आणि त्यानंतर देशमुख सरांबद्दल वागणूक, सारे शीलाने व्यवस्थित सांगितले. रवी, अणूचे खूप प्रेम आहे रे त्यांच्यावर. मी तिला खूप समजावले, पण ती प्रत्येक वेळी तिचे एकच कळतं पण वळत नाही. रवी, अरे तिच्या एका हास्यासाठी कॉलेजमधील किती तरुण मरतात, त्या कोणाकडे तिचे लक्ष गेले नाही. ती पाहते फक्त रागारागाने दूर जाणाऱ्या देशमुख सरांकडे आणि तेच तिच्या दुःखाचे कारण आहे. अरे, ती नेहमी म्हणते, माझ्या या वेड्या प्रीतीला शेवटी मिळणार काय? तर दुःख, उदासी आणि यातना. आठवणीतील तेच ते प्रसंग. शीलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि हे सर्व ऐकून रवीचेही डोळे वाहू लागले. ओठ थरथरू लागले. अनघावर जीव असणारे हे दोन जीव तिच्यासाठी रडत होते, पण तिला त्याची कल्पनाही नव्हती. रवी, मी हे सर्व तुला सांगितले आहे. ते सर्व अनघाला सांगू नकोस. रागावेल माझ्यावर. हो, आणि तुझ्या पल्लवीलाही यातील काही सांगू नकोस.
किती केले तरी ती सरांची बहीण आहे, त्यांना सांगणारच. आणि हे जर देशमुख सरांना समजले तर ते नक्कीच आपल्या अणूची टर उडवणार. आता हे सर्व आठवून रवी बेचैन होत होता. काय करावे आपल्या लाडक्या अणूसाठी? काहीतरी करायलाच पाहिजे. तो जास्तच अस्वस्थ होत होता. अणूच्या मनाला स्वस्थता लाभल्याशिवाय त्याच्या घशाखाली सुखाचा घात जाणार नव्हता. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.